सांगोला नगरपरिषद सांगोला महिला व बालकल्याण समितीमार्फत राबवलेल्या ऑपरेशन दुर्गा स्वसंरक्षणार्थ मुलींच्या मोफत कराटे प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थीचा सन्मान सोहळा कार्यक्रम दिनांक 3/10/2022 रोजी सायंकाळी 5 वाजता अहिल्यामाई टाउन हॉल सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार शहाजीबापू पाटील, विधानसभा सदस्य सांगोल्याचे माननीय तहसीलदार अभिजितजी पाटील, सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय अनंत कुलकर्णी, माजी नगरसेवक योगेश यावलकर, गुरुवार एपीसी झपके सर, शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबूरावजी गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तानाजी काका पाटील, ज्येष्ठ नागरिक संघटनाचे रामदास गोखले गुरुजी, पियुषदादा पाटील, राजेंद्र यादव सर व दोन्ही कराटे कोच वाघमारे सर व वाघमारे मॅडम या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले। प्रास्ताविक ऑपरेशन दुर्गा याविषयी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माननीय कैलास केंद्रे सर यांनी प्रास्ताविक केले व तसेच यावेळी मुख्याधिकारी श्री कैलास केंद्रे सर व प्रशासक तथा तहसीलदार श्री अभिजित पाटील सर यांच्या हस्ते आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यानंतर ऑपरेशन दुर्गाच्या पहिल्या तुकडीचा निरोप समारंभ करून त्या मुलींना मान्यवरांचा हस्ते प्रमाणपत्र देऊन व दोन्ही कराटे कोच वाघमारे सर व वाघमारे मॅडम या सत्कार करूना सन्मान करण्यात आले व दुसऱ्या तुकडीच्या आगमनासाठी मान्यवराच्या वतीने आवाहन करण्यात आले। उत्पन्न जे नगरपालिकेचं असतं त्यामध्ये विशिष्ट निधीची तरतूद केलेली आहे। म्हणजे प्रत्येक नगरपालिकेला 5% निधी हा महिला आणि बालकांच्या विकासावरती खर्च करणं बंधनकारक आहे, करायलाच लागतो, त्याचा आढावा होतो। त्याच पद्धतीने दिव्यांगांवरती 5% निधी हा महसुली उत्पन्नाच्या खर्च करण्याची गरज आहे आणि ते बंधनकारक आहे। ह्याच्या पुढे जाऊन सांगोला नगर परिषदेने एक पाऊल पुढे जाऊन शासनाने अद्याप तरतूद केलेली नसताना नगर परिषद स्तरावर ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण अर्थसंकल्पामध्ये 3% तरतूद केलेली आहे आणि अशी राज्यातली एकमेव नगरपालिका आहे ज्यांनी ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून 3% तरतूद केली। आज महिला व बाल विकास निधीमधून नेहमी पद्धतीने आपण मुलींसाठी सायकल वाटप किंवा इतर कार्यक्रम आयोजित करत असतो। मुलींना 10वी-12वीच्या मुलींना शिष्यवृत्ती देण्याचा आपण दरवर्षी कार्यक्रम घेतो, त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी हा हेतू असतो। पण याही पुढे जाऊन आणखीन काही वेगळं करता येईल का असं जेव्हा विचार केला त्यावेळेला अर्बनायझेशनच्या एक फायदे जितके आहेत तितकेच तोटे म्हणण्यापेक्षा त्याचे साईड इफेक्ट्स असे आहेत की क्राईम रेट वाढत चाललेला आहे, महिलांवरती अत्याचाराच्या घटना वाढत चाललेल्या आहेत। मग ह्या घटनांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासन आपलं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करतच आहे, परंतु त्याच जोडीला जर आपल्या बहिणींना, आपल्या मातांना जर आपण स्वतःच्या पायावरती सेल्फ डिफेन्स साठी त्यांना जर स्वसंरक्षणाचे धडे दिले, या वयातच जर त्या स्वतःच्या पायावरती सेल्फ डिफेन्स करू शकल्या तर त्यापेक्षा कुठली मोठी गोष्ट होणार नाही। आणि नेमकी हीच बाब ओळखून नगरपालिकेने महिला व बालविकासच्या त्या निधीमधून शहरातील सर्व महिलांना, इच्छुक मुलींना मोफत कराटे प्रशिक्षणासाठी हा ऑपरेशन दुर्गा हा कार्यक्रम सुरू केला। ऑपरेशन दुर्गा जाणीवपूर्वक नाव दिलेलं आहे, म्हणजे ह्या प्रशिक्षणातून तयार होणाऱ्या प्रत्येक मुलगी ही दुर्गेसारखीच असणार आहे। ह्यामध्ये त्यांच्या शारीरिक त्यांचं फिटनेस तर वाढणारच आहे, परंतु ओव्हरऑल पर्सनॅलिटी मध्ये त्यांच्या डेव्हलपमेंट मध्ये त्याचा फायदा होईल आणि भविष्यात चुकून तशी वेळ येऊ नये, पण कधी आलीच तर इथं बसलेल्या प्रत्येक मुली ह्या स्वतःचं सेल्फ डिफेन्स 100% करणार अशी खात्री वाटते। त्याच पद्धतीने आज हा कार्यक्रम आदरणीय शहाजीबापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्याचा एकमेव हेतू हा आहे की तुम्हा प्रत्येकांना फक्त 75 मुली पहिल्या बॅचला आहेत, आपल्या शहरामध्ये खूप मुली आहेत, तर पालकांनी आणि मुलींनी या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त जणींनी ह्या उपक्रमाचा ऑपरेशन दुर्गाचा लाभ घ्यावा आणि त्या बापूंच्या मार्गदर्शनातून ती प्रेरणा तुम्हाला मिळावी यासाठी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे। प्रास्ताविकेमध्ये इतकंच बोलतो आणि आमच्या उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थींना आणि येत्या तुकडीमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या जास्तीत जास्त ऍडमिशन्स घ्यावेत अशा सर्व प्रशिक्षणार्थींना आपल्या मार्गदर्शनातून
नक्की प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. सांगोला महिला व बाल कल्याण विकास विभागामार्फत ऑपरेशन दुर्गा म्हणजे मुलींसाठी मोफत कराटे प्रशिक्षण हा उपक्रम राबवण्यात आला. महाराष्ट्र राज्यात प्रथमच हा उपक्रम राबवण्यात आला. जसा हा उपक्रम सांगोला तालुक्यात राबवला तसा उपक्रम इतर सर्व राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात व गावात राबवायला हवा असे मला वाटते. कारण मुलींवर अन्याय, अत्याचार होतात. त्यांना स्वतःचे रक्षण करायला यायला हवं. आमच्या दैनंदिन जीवनात जर कराटेची गरज पडली तर आम्ही त्याचा नक्कीच उपयोग करू व इतर महिलांना व मुलींना मदत करू. आमचे कोच श्री वाघमारे सर आम्हाला खूप छान कराटे शिकवत होते. त्यांनी आम्हाला किक, चॉप, ब्लॉक, स्पोर्ट्स फाईट, सेल्फ डिफेन्स हे सर्व काही शिकवले. स्पोर्ट्स फाईट हे शालेय स्पर्धेसाठी उपयोगी आहे व सेल्फ डिफेन्स हे एखाद्याने आपल्यावर अटॅक केला तर तो अटॅक अडवून उलट अटॅक कसा करावा हेही शिकवले. सर आमचा रोज व्यायाम घेत होते. पहिल्यांदा आमचे अंग दुखले, पण जशी जशी सवय झाली तशी तेही आम्हाला जमले. एखादी स्टेप जर आम्हाला आली नाही तर सर ती स्टेप आम्हाला समजून सांगत होते. कराटेच्या पहिल्या तुकडीत आम्ही होतो. पहिली तुकडी ही इयत्ता 5वी ते 9वीच्या मुलींसाठी होती व दुसरी तुकडी ही इयत्ता 5वी ते पदवीपर्यंतच्या मुलींसाठी आहे. कराटेच्या पहिल्या तुकडीतील सर्व मुली रोज कराटेला येत होत्या, तरी कराटेतील दुसऱ्या तुकडीतील मुलींनी रोज कराटेला वेळेवर हजर राहावे. इयत्ता 9वी मधील मुलींना कराटेला येण्यासाठी थोड्या अडचणी आल्या, कारण त्यांची शाळा सकाळी असते व कराटेही सकाळी असते. तरीही इयत्ता 9वी मधील सर्व मुलींनी कराटेला रोज हजेरी लावली. मुलं ही आई वडिलांची जीव का प्राण असतात, तशी इज्जत ही मुलींची जीव का प्राण असते. आत्ताच्या काळात मुलींवर अन्याय, अत्याचार होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. मुलींचे बलात्कार होतात. हे जर थांबवायचे असेल तर मुलींना स्वतःचे रक्षण करायला यायला हवे. त्यासाठी मुलींना कराटे येणे अत्यंत गरजेचे आहे, कारण कराटेमुळे स्वतःचे रक्षण करायला येते. तरी सांगोल्यातील सर्व इयत्ता 5वी त्या पदवीपर्यंतच्या मुलींनी कराटेचा अर्ज लवकरात लवकर नगरपालिकेत भरून रोज कराटेला यावे. कराटे शिकल्यानंतर आम्हाला कॉन्फिडन्स आलेला आहे. तरी आता आम्ही समाजात खुलेपणाने व न घाबरता वागू शकतो. आमचे कोच श्री वाघमारे सर व ज्यांनी हा उपक्रम राबवला ते सांगोला नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री कैलास केंद्रे सर यांचे ही खूप खूप धन्यवाद. जाता जाता एवढेच बोलते की सांगोला नगर परिषदेने कराटेची वेळ जरा लवकर ठेवून ज्यांची शाळा सकाळी आहे त्या मुलींना सहकार्य करावे. धन्यवाद. तर तुम्ही असं सशक्त असलं पाहिजे, तुमच्याजवळ थोडं स्किल असलं पाहिजे की समोरचा माणूस आला तर त्याला 2 हात करायची ताकद असली पाहिजे. आणि ही ताकद या कराट्यातून निर्माण होते आणि आपण हे शिक्षण घ्यावं अशी आपणाला विनंती करतो. या सेल्फ डिफेन्सचा प्रकार एखाद्या मुलीला माहिती आहे किंवा ती शिकलेली आहे, एवढं जरी काही लोकांना त्रास देणाऱ्या लोकांना समजलं तर ती व्यक्ती त्या मुलीच्या किंवा स्त्रीच्या वाटेला जाणार नाही. हा लहान मुलींचा ग्रुप होता इयत्ता 5वी ते 9वी, परंतु दुसरी जी बॅच आहे त्या बॅचसाठी 5वी पासून पुढं नो लिमिट. मग 10वी 12वीचे विद्यार्थिनी असतील, कदाचित कॉलेजचे विद्यार्थिनी असतील. आणि मला वाटतं या लहान मुलींपेक्षा लहान मुलींना पण गरज आहे, कारण अतिशय लहान बालिकेंच्यावरती सुद्धा अत्याचाराच्या बातम्या आपण पाहतो. पण प्रामुख्यानं कॉलेज किंवा कॉलेज पूर्ण करून नोकरीत असणाऱ्या ज्या महिला आहेत की ज्यांच्या बाबतीमध्ये असे प्रकार घडण्याची शक्यता जास्त आहे, अशांच्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आणि ज्या प्रशिक्षण घेण्यासाठी बरेच पैसे मोजावे लागतात, हे प्रशिक्षण आपल्यासाठी नगरपालिकेनं महिला बाल कल्याण खात्याअंतर्गत मोफत ठेवलेलं आहे. तेव्हा मोफत हे प्रशिक्षण नगरपालिकेच्या वतीनं देण्यात येणार आहे. त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी, स्त्रियांनी फायदा घ्यावा आणि स्वतःचं संरक्षण करावं. महिला म्हणजे अबला ही नसून महिला सुद्धा आता सबला होते आहे हे जगाला दाखवून द्यावं, अशा प्रकारची एक अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. आम्हाला आजचा हा सोहळा जो आहे प्रशस्ती पत्रक वाटण्याचा हा या नवरात्रीमध्ये साजरा होतोय, तेही एक
भाग्यच आहे. त्यामुळं या नवरात्रीच्या ज्या वेळेस आपण महिलांना सगळ्यात जास्त महत्त्वाचं स्थान देतो त्या दिवसांमध्ये या मुलींचा सत्कार संपन्न होतो, हे आपल्याला सौभाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे मी नगरपालिकेचे तहसीलदार साहेबांचे मनापासून आभार मानतो की हा जो कार्यक्रम आहे तो आपण राबवला, यशस्वी केला आणि आज त्याची पूर्ती इथं आपल्या समोर. नगर परिषद सांगोला या वतीनं आयोजित केलेल्या ऑपरेशन दुर्गा या सन्मान सोहळ्याच्या समारंभाला, परंतु सुदैवानं आपल्या सांगोल्यात फॅपटेकचं एक मोठं हॉस्टेल आहे, मुलींचं दुसरी 2-3 हॉस्टेल आहे. आता तुम्ही थोडंसं वाघमारे सर त्या हॉस्टेलवर प्रशिक्षण तिथल्या मुलींना द्यायला सुरुवात केलं तर अजूनही सोपं यापेक्षा होत जाणार आहे. भविष्यात हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कसा राबवला जाईल याविषयी निश्चितपणानं शासनाच्या दरबारी, शालेय शिक्षणातून आणि नगरपालिकेकडून दोन्ही बाजूनं सर्व मुलींना कराटे या खेळासाठी मजबूतपणाने शिक्षण दिलं जाईल. शासनाकडूनच त्याची सगळी सोय केली जाईल. अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करीन. तुमच्या सर्व मुलींच्या लहान लहान आशीर्वादानं या आपल्या प्रयत्नाला यश यावं एवढं तुम्ही उद्या अंबाबाईची प्रार्थना सगळ्यांनी करा. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या भविष्यासाठी, पुढच्या आयुष्यासाठी माझा भरपूर तुम्हाला या ठिकाणी आशीर्वाद आहे. अशाच मोठ्या व्हा, असंच एका आत्मविश्वासानं जीवन जगा आणि जीवनात भव्य दिव्य अशी स्वप्न बघा, मोठी स्वप्न बघा, मोठं होण्याचा प्रयत्न करा. एवढंच मी तुम्हाला संपवणे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.